महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग अधीक्षक अभियंता विद्युत प्रादेशिक मंडळ पुणे अंतर्गत विद्युत निरीक्षक कार्यालय सोलापूर आयोजित व लोकप्रधान न्यूज चॅनल प्रस्तुत राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताह जागरूक रहा सुरक्षित रहा विद्युत सुरक्षा सप्ताहात सहभाग नोंद मेहजबीन वलियोद्दीन नवाब शाखा अभियंता विद्युत निरीक्षक कार्यालय सोलापूर यांची सविस्तर मुलाखत। घरगुती उपकरण वापरताना कोणत्या चुका केल्या जातात काय सांगा? घरामध्ये आपण समजा 6 माणसं असू तर 7वा माणूस आपल्याला वीज म्हणून चालवला गेला आता। कारण वीज ही जी आहे ती इतकी कॉमन झाली आता घराघरामध्ये, सगळी उपकरणं वाढलेली आहेत, विजेचा वापर जास्त होतोय आणि आपल्यासोबत एक माणूस वावरतोय आणि त्याची काळजी घ्यायची आहे असा दृष्टिकोन ठेवूनच आपल्याला विजेचा वापर करावा लागणार आहे आजच्या काळामध्ये। जुन्या काळी जास्त विजेची उपकरणं नव्हती त्यामुळे सहसा अपघात होत नव्हते, पण आम्ही बघतोय की आता घरामध्ये सुद्धा अपघाताची संख्या वाढलेली आहे। तर घरामध्ये विजेच्या वापरात होणाऱ्या चुकांचं प्रमुख कारण आहे ते पाण्याची मोटर जी आपण पाणी आल्यावर वापरतो, उपकरणे हाताळताना, घरातील उपकरणं जी आहेत ती हाताळताना, घरातील वायरिंग कसं आहे याच्यावर सुद्धा बरेच अपघात होतात आणि घरासमोरून किंवा घरावरून जर महावितरणच्या लाईन गेल्या असतील तर त्यामुळे सुद्धा अपघात झालेला आमच्या निदर्शनास आलेला आहे। तर आता आपण आधी पाण्याच्या मोटारीबद्दल बघू। पाण्याची मोटर पाणी आलं की आपण पाण्याची मोटर आठवते आणि पाण्याची मोटर 90% लोकांकडे आता पाणी भरण्यासाठी आपण वापरतोच आहे। ती पाण्याची मोटर कशी असते की त्याला एक लांब लचक वायर असते, पाण्याचा नळ बाहेर असतो आणि वायरचा स्विचबोर्ड आतमध्ये असतो घरामध्ये कुठेतरी। तर तिथून स्विच चालू करून वायर खोचून स्विच चालू करून पाण्याची मोटर हातात घेऊन जिवंत बॉम्ब असल्यासारखं वायर आणि मोटर घेऊन माणसं बाहेर येतात कुठे पाण्याच्या नळाकडे। तिथे येऊन पाण्याच्या मोटारीला कनेक्शन जोडताना तिथे मेल फिमेल सॉकेट असतं प्लग आणि स्विचचं, हे सॉकेट जोडताना किंवा काढताना शॉक लागतो आणि अपघात होतो, कारण विद्युत पुरवठा जो आहे तो स्विचमधून ऑलरेडी चालू आहे। आणि कारण आपल्या सोलापूर शहर जिल्ह्याचा जर विचार केला खास करून शहरात पाणी 5 दिवसाआड 6 दिवसाआड येतं, बरोबर, पुरेसं दाब नसतं आणि पाणी कमी वेळ म्हणजे तास 2 तासामध्ये पाणी आलेलं असतं आणि लोकांना एक लगबग असते की बाबा कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त पाणी आपण साठवून करावं। त्यामुळे हमखास जे हद्दवाढ भाग आहे त्या ठिकाणी मोटारीचं प्रमाण जास्त आहे आणि अपघाताची पण संख्या आधी कमी होती आता वाढायला लागली आहे सर। फक्त का तर त्याच्यामध्ये बरेच 4 कारणं महत्त्वाची हीच आहे की तुम्ही पाण्याची मोटर जी वापरताय ती निष्काळजीपणे स्विच चालू करून, आता किती रिस्की आहे सांगा, स्विच चालू करून तुम्ही मोटर आणताय नळापर्यंत आणि मग स्विच तिथं चालू करताय मेल फिमेल सॉकेट लावताना, ते लावताना काढताना तुमचं बोट त्या लाव विभागाला लागतंच, विद्युत विभागाशी संपर्क होऊन अपघात घडतात आणि तिथेच त्यांचा मृत्यू होतो। म्हणजे आपल्याला काही चान्सच नाही आहे, वीज तुम्हाला माफी देत नाही, ती चूक करत नाही, चूक आपलीच असते असं आहे। हो, आणि काय होतं पाण्याची मोटर सर्रास वापरली जाते, त्याची बॉडी कधी कधी आतून शॉर्ट होते वापरून आणि जर बॉडी शॉर्ट असेल तर आणि अर्थिंग नसेल त्याला किंवा तुमच्या घराला RCCB नसेल तर तुम्हाला शॉक बसणार हे नक्की। त्यानंतर मोटारीचं इन्स्टॉलेशन ना तात्पुरतं आहे 90%, म्हणजे तुम्ही का हातात घेताय मोटर, माझा पहिला प्रश्न हाच आहे की तुम्ही हातात का घेताय, त्याला व्यवस्थित पाईपमध्ये तुमच्या त्या नळाच्या ठिकाणापर्यंत वायरिंग भिंतीवर करून घ्या, फिक्स करून ठेवा, त्या मोटारीला अर्थिंग करून घ्या आणि मग स्विच बंद चालू करताना सगळं इन्स्टॉलेशन केल्यानंतर स्विच चालू करा, ठीक आहे। हे झाले पाण्याच्या मोटारीचे अपघात कसे होतात ते। अजून एक अपघात मला सांगायचं आहे सर की आम्ही एक ॲक्सिडेंट झाला होता, तिथे गेलो होतो की शॉक लागला कसा पाहणी केली, त्या माणसाने स्विच चालू केलं, पाणी भरलं आणि घरात जाऊन स्विच बंद केलं बरं का, ऐका नीट, स्विच बंद करून तो परत मोटारीकडे आला आणि मोटारीचं प्लग काढताना त्याला शॉक लागला, स्विच बंद केलेला असताना देखील शॉक लागला। आता विचार करा, मी आता मगापासून म्हणते तुम्हाला की स्विच चालू करू नका, सगळं सेट करून मग चालू करा, पण त्यांनी स्विच बंद करून काढताना सुद्धा शॉक लागला। मग आम्ही त्याची वायरिंग तपासली तर त्याच्या वायरिंगमध्ये स्विच जो आहे तो न्यूट्रल तारेमध्ये होता, फेजच्या ऐवजी न्यूट्रल तारेमध्ये होता। स्विच नेहमी पाहिजे तो फेजमध्ये पाहिजे जेणेकरून वीज पुरवठा खंडित होईल, पण तो स्विच न्यूट्रलमध्ये असल्यामुळं त्याच्या घरातली सगळी उपकरणांमध्ये वीज पुरवठा चालूच होता आणि हा स्विच बंद असल्यामुळे बिनधास्तपणे प्लग काढताना त्याला शॉक लागला, तो डायरेक्ट पास झाला, तो बंदच झाला नाही कारण स्विच नाहीच आहे ना सर्किटमध्ये, त्याला शॉक लागला।
मग अशा वेळी कळतं की घरातली सगळी वायरिंगच तशी आहे आतमध्ये. न्यूट्रलमध्ये स्विच टाकल्यानं कुठलंही इक्विपमेंट बंद होत नाही. तुमचं काम करणं बंद करेल पण पुरवठा तिथे चालू असतो. आणि समजा त्याच्यामध्ये काही बिघाड असेल किंवा तुम्ही त्याच्या लाईव्ह पार्टमध्ये गेलात तर वीज पुरवठा चालूच असणार ना, मग तुम्हाला शॉक बसणारच आहे. तर घरातलं वायरिंग हे एक महत्त्वाचं कारण आहे याबद्दल. आता तुमच्याकडे घरात असलेली उपकरणं आहेत आपल्याकडे. घरातील गिझर आहे, हीटर आहे, इस्त्री, मिक्सर, फॅन इत्यादी उपकरणांमध्ये ना काही तांत्रिक बिघाड होतो वापरून आणि त्यामुळे सुद्धा तुम्हाला काय होतं, शॉक लागू शकतो. मी तुम्हाला एक अपघात सांगू इच्छिते. इथं या फोटोमध्ये बघा, ह्याच्यामध्ये ना एक गिझरचा रॉड लावला आहे पाण्याच्या बकेटमध्ये. रॉड लावून ती फॅमिली गेली आहे बाहेर. लक्षातच नाही की त्यांनी आपण रॉड लावला आहे आणि बटन बंद केलं आहे. त्यामुळे काय झालं की 6-7 तास ते चालूच होतं. पाणी उकळून कमी झालं, बकेट फुटली, हीटरचा तांत्रिक बिघाडून स्फोट झाला, त्याच्या स्पार्किंगच्या ठिणग्या पडून सगळं किचन जळालं अख्खं. जेव्हा किचनच्या खिडकीमधनं धूर बाहेर येत होता तेव्हा लोकांना कळलं की इथे आग लागली. आता मला सांगा किती निष्काळजीपणा आहे हा. जर तुम्ही स्विच बंद केलं तर हा अपघात घडलाच नसता. असं एक उपकरणांबद्दलचं हे कारण आहे. घराचं वायरिंगबद्दल बोलायचं झालं तर घरातील वायरिंग खूप जुनं होतं. तर तेच वायरिंग जर का तुमचं जुनं झालं असेल ना ते तुम्हाला बदलून घ्यावं लागेल. घरामध्ये अर्थिंग, तुमच्या घराला अर्थिंग आहे का ते सक्षम करून घ्यावं लागेल. जर पत्र्याचं छत असेल घरामध्ये त्याच्यावरून जर वायरिंग गेली असेल, आता ह्या फोटोमध्ये बघा, ह्याच्यामध्ये पत्र्याला फॅन लावला आहे. त्या फॅनच्या लोखंडी अँगलवरनं वायर घेऊन गेली आणि त्या लोखंडी अँगल पत्र्याच्या बाहेर आला आहे. त्याला GI तार बांधून कपडे वाळत घालते एक बाई. त्या फॅनला जोडलेली वायरचं इन्सुलेशन निघालं आहे बघा, ह्या फोटोमध्ये दिसतंय. इन्सुलेशन निघालं आहे आणि त्यामुळे ते पूर्ण पत्रा लोखंडी अँगल विद्युतभारित झाला. त्यामुळे ती तारसुद्धा विद्युतभारित झाली आणि ती स्त्री कपडे वाळत करताना जागीच मृत्यू पावली शॉक लागून. कारण काय तर वायरिंग पाईपमध्ये नव्हतं. म्हणजे उघडी वायर लोखंडी लोखंडी अँगलवरून त्यांनी घेतली होती. त्यामुळे असे अपघात होतात. त्यामुळे घरातील वायरिंग जी आहे ती पाईपमध्ये आणि पट्टीमध्ये करून घ्यावी. एकाच सॉकेटमध्ये जास्त पिना खोचू नये. लूज कनेक्शनमुळे सुद्धा स्पार्किंग होऊ शकतं. किंवा विजेची जी काही उपकरणं आहेत विजेची त्याच्यासोबत कुठलीही ज्वलनशील वस्तू ठेवू नये. ज्वलनशील वस्तू वापरू नये जेणेकरून की काही अपघात घडला तर त्या ज्वलनशील वस्तूमुळे पुन्हा आग वाढण्याची शक्यता असते. आणि लाईट आणि पॉवर सर्किट जे घरात असतात ते वेगवेगळे ठेवावेत जेणेकरून आपल्याला डिस्कनेक्ट करता येतील वगैरे. आणखीन एक शेवटचं महत्त्वाचं म्हणजे घरावरून किंवा घरासमोरून जर महावितरणची लाईन गेली असेल तर तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आजकाल काय झालंय, लोक घरं 2 मजली 3 मजली बांधायला लागलेत. आधी 1च मजली घर होती, लाईन त्यांच्या उंचीप्रमाणे बरोबर होती. पण आता दुसऱ्या मजल्यावर जर तुम्ही घर बांधत असाल तुमची गॅलरी किंवा खिडकी समोरून अगदी जवळूनच ती लाईन गेलेली असते. खास करून मॅडम आपल्या सोलापूर शहरामध्ये नई जिंदगी, शेळगी, बिडी घरकुल असेल या भागामध्ये पूर्वी शेती वगैरे होती, मात्र नंतर ते घर बांधायला लागले. बरोबर, रहिवास म्हणजे लोकांचं म्हणजे वाढायला लागली आहे आणि बांधकाम झाले. आणि अक्षरशः कसं आहे, घर आणि वायर म्हणजे साधारणतः एक लहान मुलगा जरी टेरेसवर गेला आणि जर हात जरी पोहोचू शकेल तर त्या विद्युत स्पर्श होऊ शकतो. आणि अशा घटना घडलेल्या आहेत. बरेच ऍक्सिडेंट असे घडलेले आहेत आणि लोक अजिबात काळजी करत नाही की ही लाईव्ह तार आहे, तुमच्या गॅलरीच्या समोर आहे, तुमचा हात पोहोचू शकतो, तुमच्या नातेवाईकांचा किंवा लोखंडी तार म्हणा, पाईप म्हणा, मुलं खेळताना, पतंग उडवताना काहीही अपघात होऊ शकतो. आणि मग अपघात झाल्यानंतर काहीच करू शकत नाही आपण. त्यामुळे जर घराजवळून किंवा घरासमोरून लाईन गेली असेल तर माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही सुरक्षित अंतर ठेवून, तुम्ही गॅलरी मोठी करू नका, सुरक्षित अंतर ठेवून तुम्ही काय करा, घरं बांधण्याची सोय करा. किंवा तिथे काही नसेल, खिडकी नसेल, गॅलरी नसेल, नुसती भिंत असेल, कमीत कमी एवढं तरी करायला पाहिजे जेणेकरून अपघात टाळता येतील. कारण आम्ही इन्सुलेटर देखील लावला जातो. नाही, ते इन्सुलेटर लावणं हे चुकीचंच आहे सर. कारण ते काही जण ते पाईप देखील घालतात. हो, PVC पाईप घालतात ते. हो, ते बघितलंय आम्ही ते. पण ते कसं होतं, पावसाचं पाणी ते PVC पाईपमध्ये साचू शकतं. किंवा इन्सुलेशनच्या आजूबाजूला जे व्होल्टेज हीट असते ती सुद्धा ती डिसिपेट होत नाही. मग त्यामुळे ते लावणं निरर्थक आहे. लोक नाही ते उपाय करतात. त्यापेक्षा तुमची गॅलरी थोडी कमी करा. असे तात्पुरते उपाय करू नये. त्यापेक्षा परमनंट तुम्ही लाईन आणि तुमचं घर यामध्ये सुरक्षित अंतर ठेवूनच तुम्ही काम करावं. तर हे सगळे घरातले अपघात आहेत. तर ते होऊ नये म्हणून फक्त मी तुम्हाला काही माहिती देते. ते होऊ नये म्हणून काय करावं. पाण्याच्या मोटारीला मी सांगितल्यासारखं कायमस्वरूपी कनेक्शन जोडून घ्यावं. पाण्याची मोटर हातात घेतलीच नाही पाहिजे आणि त्याचं वायरिंगसुद्धा तुम्ही हातात वापरलं नाही पाहिजे. घरातील वायरिंग चेक करून घ्या. फेजमध्ये स्विचेस आहेत का हे कन्फर्म करा. घराला RCCB बसवून घ्या योग्य क्षमतेचा. 3 प्लग पिनचाच वापर करावा, कारण 3 प्लग पिन वापरला की त्याला आपल्याला अर्थिंग मिळतं. त्यानंतर जॉईंट दिलेल्या कुठल्याही वायर्स घरामध्ये नको आहेत.
लहान मुलं असतील तर स्विच आणि सॉकेट जी आहेत ती लहान मुलांचा हात पोहोचू नये अशा उंचीवर जमिनीपासून 5 फूट अंतरावरती बसवावीत. लहान मुलांना लिफ्टमध्ये एकट्याने प्रवास करू देऊ नये. सर्व उपकरणे ISI मागचीच वापरावी. कमी दर्जाची उपकरणं वापरली की नक्की शॉक बसण्याचे चान्सेस वाढतात, कारण त्याची क्वालिटी जी असते ती मटेरियलची ती वीक असते. लोकप्रधान न्यूज चॅनल हे सोलापूर जिल्ह्यातलं अतिशय फेमस आणि प्रसिद्ध चॅनल आहे. या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला आज इथे हा कार्यक्रम राबवण्यासाठी लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी जनजागृती करण्यासाठी आम्हाला एक संधी मिळवून दिली आणि ही संधी फार महत्त्वाचं मोलाचं काम लोकप्रधान चॅनलने केलेलं आहे. त्यासाठी मी लोकप्रधान चॅनलचे सर्व अधिकारी कर्मचारी यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद आम्हाला इथे बोलवल्याबद्दल. थँक्यू. खरं म्हणलं तर जीव नाही स्वस्त. जर आपण सजग राहिलो, जागरूक राहिलो आणि वीज उपकरण असेल किंवा वीजेसंदर्भात जर आपण योग्य ती निगा राखली आणि काळजी घेतली तर निश्चितच जे होणारे अपघात ते आपण टाळू शकतो. आणि हाच उद्देश आणि हाच उपक्रम राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं शासनाकडून या सप्ताहामध्ये दिला जातो आहे. शाळा असेल, कॉलेज असेल, महाविद्यालय असेल किंवा इंडस्ट्रीज असेल या ठिकाणी जनजागृती केली जाते की ज्यामुळं जे विद्युतमुळं अपघात होणारे ते टाळता येतील. आपल्यासोबत चव्हाण मॅडम असतील, सुतार मॅडम असतील, नवाब मॅडम असतील, या सर्वांचा आपण या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करूया की या सप्ताहाच्या निमित्ताने त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांना सविस्तर माहिती दिली. आपण इथं थांबूया. धन्यवाद.